फिल्म रिव्ह्यूज नाही का आणि ओपिनियन कल्चर म्हणजे आज चित्रपट रिलीज होण्याआधीच नाही का ओपिनियन तयार होत. तर हे सिनेमा संस्कृतीविषयी धोकादायक आहे का? सर रिव्ह्यूज कायम होते ना. हो. पूर्वी थिएटरमध्ये ट्रेलर दाखवलं जायचं. ट्रेलर दाखवून लोकं बघायची हो. आणि पिक्चर बघून बाहेर गेले, "अरे, मी त्या पिक्चरच्या वेळेस तो ट्रेलर बघितला, चांगली पिक्चर." आता काय होतंय तर आता टीजर, ट्रेलर काय म्हणतात आणि त्याच्याही आधीचं काहीतरी असतं. त्या गोष्टी सगळ्या ह्याच्यामुळे म्हणजे सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे समोर सतत बॉम्बार्डमेंट होत असल्यामुळे हो. फारच जास्ती कंटेंट झाला आहे अतिरेक होतो पण. आणि अतिरेक त्याचा होत. त्यामुळे ते कोणतं काय बघावं इतके आय एम स्पॉइल्ड फॉर चॉईसेस म्हणजे मला इतके वेगळे-वेगळे चॉईस आहेत, की मला समजत मी कन्फ्यूज्ड आहे आता. की मी हे करावं की ते करावं? हो, हो. हा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे इतकं जास्ती गरज नाहीये. सतत मला बघा, मला बघा, मला बघा, मला बघा असं व्हायला होता कामा नये ना, चांगलं नाहीये. त्यामुळे ते धोकादायक आहे. धोकाचं काय नक्कीच धोकादायक. येस, येस, येस. आणि रिव्ह्यू हा मार्गदर्शक असायला हवा, की निकाल जाहीर केल्यासारखा न्यायाधीश नसायला. सर खरं सांगू रिव्ह्यू हा रिव्ह्यू असायला. हां, हां, हां. वाह! मी ताजमहाल बघितला. वाह, वाह! बरं वाटतं. किंवा काय ठीक आहे. मग बरं आहे तो शेवटी. इकडे बाईला एका पुरलेला आहे. तिच्यावरती हे बांधलेलं आहे. एवढंच की ते मोठं आहे आणि संगमरवरी आहे. हे रिव्ह्यूज झाले. हो. जे होतं तिकडे छान आयाती लिहिलेल्या आहेत वगैरे, वगैरे. किंवा मी सिंहगडावर गेलो. मी पायऱ्या चढलो. तर हा रिव्ह्यू झाला ना. बरोबर. शेवटी तुम्हालाच तिकडे जाऊन तो अनुभव घ्यायचा आहे. सिंहगडाच्या पायऱ्या तुम्हाला चढायच्या. हां, फक्त त्यांच्या तोंडून ऐकले. इन्फ्लुअन्स होऊ नका. बरोबर आहे. रिव्ह्यू वाचा. त्याच्यावर कारण त्यांनी प्रत्येकाने आपापलं मत दिलेलं असतं. हो. यतीन कारेकर हे आपलं मत देईल. संदीप इनामके आपलं मत देतील एकाच गोष्टीबद्दल. हो. ती गोष्ट काय आहे ती आपल्याकरता सुटेबल आहे की नाही ह्याची शहानिशा करून याचा प्रोज अँड कॉन्स वे करून मग तुम्ही रिएक्ट झालं पाहिजे त्या गोष्टीवरती.